सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। हंसावरती बसुनि शारदे मयूरावरती बसु हंसावरती बसुनि शारदे मयूरावरती बसून शारदे मयूरावरती बसून बसून शारदे मयूरावरती बसून हंसावरती बसुनि शारदे मयूरावरती बसुन हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून श्री हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून श्री हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून श्री हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून ब्रह्मानंदिनी
श्रीमद्देवी भागवत महापुराण की जय। अकारण करुणा करणाऱ्या श्री भगवतीचं असणारं सुंदर असं चरित्र आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। देवी भगवतीच्या महात्म्यानं तिची भक्ती केल्यानंतर भक्ती करणाऱ्याला, देवी भागवताचा पाठ करणाऱ्याला, वाचणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सुद्धा जे जे काही फळ मिळत असतील, जो काही फायदा झाला असेल, सोप्या भाषेत सांगायला गेलं, ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला जो काही फायदा झाला असेल, तो फायदा आपण गेल्या 3 दिवसापासून अनुभवतोय। काय काय फळं मिळतात हेही आपण पाहिलेलं आहे। श्रीमद्देवी भागवत एक अशा प्रकारचा असणारा ग्रंथ आहे, अशा प्रकारची कथा आहे, जो भोग आणि मोक्ष दोन्ही गोष्टी श्रवण करणाऱ्याला देऊन जातो। प्रपंचातल्या सुखांचीही प्राप्ती आपल्याला होते, म्हणजे प्रपंच करून मोक्षाची प्राप्ती होऊ शकते। कारण मोक्षाची व्याख्या आपल्या मनात काही वेगळी आहे। मोक्ष मिळवण्यासाठी बराच अट्टहास करावा लागतो असं वाटत असतं, मोक्ष मिळवण्यासाठी घरदार सोडावं लागतं असं आपल्याला वाटतं, मोक्ष मिळवण्यासाठी कुठेतरी हिमालयात जाऊन तपश्चर्या करावी लागते असं आपल्याला वाटतं। कारण आपण कितीही श्रवण केलं तरी सुद्धा असं वाटतं की ह्या काही वेगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडून ह्या घडू शकत नाही। पुराणातल्या गोष्टी पुराणात चांगले वाटतात असं म्हणणारे बरेच जण आहेत, आणि ते अगोदर होत होतं आता थोडीच होतं असं म्हणणारेही बरेच जण आहेत। साधू संतांनी, देवादिकांनी त्यांची भक्ती केली तर ते असं घडत होतं, कारण त्यांच्या भक्तीत तेवढी पॉवर होती, म्हणून जगदंबा लगेच प्रसन्न व्हायची आणि त्यांना वर द्यायची। हे सगळं त्या काळात शक्य होतं म्हणे, आता शक्य नाही। पण ऐका, आमचं शास्त्र तर असं सांगतं त्या काळांपेक्षा आता भक्ती करणं फार सोपं झालं। तेव्हा हजारो वर्ष तप करावं लागायचं, आता हजारो वर्ष तप करण्याची गरज नाहीये, कारण आपल्याला तेवढं आयुष्य नाहीये। कलियुगातल्या माणसाचं आयुष्य जेमतेम 100 वर्षाचं आहे, म्हणून 1000 वर्ष तप करण्याचा प्रश्नच येत नाही। आणि कुठलंच शास्त्र आपल्याला असं सांगणार नाही, कुठलाच ग्रंथ आपल्याला असं सांगणार नाही की त्यांनी 1000 वर्षापर्यंत तप केलं, तुम्हीही करा म्हणून। नवरात्रीमध्ये देवीची आरती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सहज म्हणून जातो, प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासून सोडी थोडी भवपाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज देशा। जीवनात येणारी जेवढी काही संकट असतील, क्लेश असतील, प्रसंग असतील, त्यांच्यापासून सहजतेने कोणी सोडवत असेल तर ती आपली महिषासुरमर्दिनी आहे, देवी भगवती आहे। आणि अशा असणाऱ्या देवीची भक्ती करण्यासाठी हजारो वर्ष तप नाही करावं लागणार। सहज भक्ताला पावणारी असं कोण असेल तर ती जगदंबा आहे। बरं, तिची भक्ती त्या काळी कदाचित त्यांना कठीण वाटत असेल, एवढी वर्ष तपश्चर्या करावी लागत असेल, पण आता मात्र तसं नाही। जी देवी वेदांनी वर्णन केल्यानंतर सुद्धा प्रसन्न होत नाही, अशी असणारी देवी, जो सामान्य असणारा भक्त असतो त्याच्या सामान्यता भक्तीवर लवकर प्रसन्न होत असते, तीच भगवती। त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही। आता या आरतीमध्ये फार मोठा गुढार्थ दडलेला आहे। या ठिकाणी आरती म्हणत असताना आपल्याकडून बऱ्याच चुका होत असतील, त्या सुधारून घ्या। आणि ती चूक, पहिली चूक सांगते, आरती म्हणत असताना त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही। आता पूर्वार्ध मी म्हणणार आहे, उत्तरार्ध तुम्ही म्हणा। साही विवाद करिता, काय म्हणता? पडलो पडलो म्हणता ना, पडलो नाही। साही विवाद करिता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही।
जयदेव जयदेव. मला तर जयदेवच ऐकू येते. देवीची आरती आहे ना, मग जयदेव म्हणून नाही चालणार, जयदेवीच म्हणावं लागेल, स्पष्ट म्हणावं लागेल. जय देवी जय देवी. थोडासा काना मात्रा चुकला की मग त्याचा अर्थ बदलतो. पाहिजे तेवढं फळ मग मिळत नाही. पडलेचं पडलो केलंय आपण. खरं सांगायला गेलं तर ते पडले कोण? साही विवाद करिता पडले प्रवाही. आता 6 जण देवीचं महात्म्य गायन करण्यासाठी उभे राहिले म्हणे, पण त्यांच्याकडूनही देवी भगवतीचं महात्म्य वर्णन केलं गेलं नाही. आता हे 6 कोण असतील? हे 6 शास्त्र आहेत. देवी भगवतीचं महात्म्य वर्णन करण्याचं त्यांनी निश्चय केला, आपण वर्णन करू. 6 शास्त्रांना ते जमलं नाही. आणि मग 4 वेद म्हणतात, ठीक आहे, तुमच्याकडून जमलं नाही तर आम्ही करून दाखवतो. साही विवाद करिता पडले प्रवाही. त्या 6 शास्त्रांकडून तुझं वर्णन करण्यात ते असमर्थ ठरले. आणि मग 4 वेद म्हणतात, पण ते सुद्धा थकले. 4 श्रमले परंतु न बोलवे काही. त्यांच्याकडूनही त्यांचीही वाचा कुंठित झाली 4 वेदांची. पण जी 6 शास्त्रांना अडत नाही, जी 4 वेदांनी वर्णन करूनही प्रसन्न होत नाही किंवा तिचं महात्म्य त्यांच्याकडून वर्णन केलं जात नाही, अशी देवी भगवती मात्र सामान्य असणाऱ्या भक्ताला लवकर प्रसन्न होते. ते तू भक्ता लागे पावसी लवलाही. जय देवी जय देवी. सामान्य असणाऱ्या भक्ताला मात्र ही देवी माता त्याच्यावर लवकर प्रसन्न होते आणि कृपा करते. म्हणून सामान्यपणे मनात कुठलाही गर्व न धरता देवी भगवतीची भक्ती करत राहणं हेच आपलं कर्तव्य आहे. मनात अभिमान बाळगला, ज्ञानाचा असू द्या, कुठल्याही गोष्टीचा जो अभिमान असतो तो अभिमान व्यर्थच असतो. म्हणून मी देवी मातेचा फार मोठा भक्त आहे असं जरी म्हणत असाल तर हा सुद्धा काय ठरेल? अभिमानच ठरेल. होतंय तेवढं ती आपल्याकडून करूनच घेणार आहे, फक्त त्या गोष्टीचा अभिमान करू नये. आणि ज्यानं अभिमान बाळगला समजा तो वायाच गेला म्हणे. अहंतेने नाडी येला, तुका म्हणे वाया गेला. ज्ञानाचा असू द्या, सौंदर्याचा असू द्या, ऐश्वर्याचा असू द्या, पदाचा असू द्या, अभिमान कुठलाही असला, अभिमान तो अभिमान असतो. आणि ज्यानं तो बाळगला तो वाया जातो महाराज. म्हणून अभिमान विरहित भक्ती जो करतो त्याला माझा भगवंत पावतो, त्याच्यावर लवकर कृपा करतो. म्हणून कुठल्याही गोष्टीत अभिमान चांगला नसतो. सत्कर्माला सहकार्य करणं चांगली गोष्ट आहे, पण मी ते सहकार्य करतोय असा अभिमान ज्याला झाला, केलेलं सत्कर्म वाया जातं म्हणे. त्याचं पाहिजे तेवढं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून अभिमान करू नये. सहकार्याची भावना मात्र जरूर ठेवावी. आमच्याकडून जेवढं होईल तेवढी मदत आम्ही तुम्हाला करण्याचा प्रयत्न करतोय. याला फक्त मनाचा मोठेपणा लागतो. आणि ज्याच्या अंगी हा मोठेपणा असेल त्याला सगळं जग मानतं. सत्कर्माला सहकार्य करण्यासाठी तुकोबराही आव्हान करतात, सत्यकर्मा व्हावे साह्य. जे सहायता करत असतील त्यांना प्रोत्साहन द्या. तुमच्याकडून प्रोत्साहन दिलं जात नसेल तर तिथं किमान आडवा पाय घालायला तरी जाऊ नका, असंही तुकोबराही समजावतायत आपल्याला. समजा आपल्याकडून दिलं जात नसेल किंवा आपली तेवढी कुवत नसेल तर तुम्ही तिथपर्यंत जाऊही नका, पण देणाऱ्याला मात्र अडवू नका. जर अडवत असाल तर तुकोबराय पुढे इंटिमेशन देतात, घातली या भय नरका जाणे. आपण स्वतःच्या हातानं नरकाचे दरवाजे उघडत असतो आपल्याच करता. म्हणून चांगल्या कामात सहकार्याची भावना असणे आप नाही लागत. म्हणून आपण जे करू शकतो ते कुणीच नाही करू शकत. फक्त आहे ना, मनाची तयारी असावी माणसाची, देणाऱ्याची तयारी असावी. जर देण्याची तयारी असेल तर कशाही प्रसंगातून आपण ते काढून आणू शकतो. एवढी शक्ती आपल्यामध्ये. एखाद्याची देणाऱ्याची कुवत असेल, मनापासून वाटतंय की आपल्याला द्यायचंय. असा प्रसंग होता, सप्ताहाचं आयोजन झालं एका गावामध्ये. आता आपलं जसं झालंय तसं सगळ्या महिला मंडळांनी काही ना काही दररोज पुकारलं जायचं, यथाशक्ती ज्याला जे दान देता येईल ते दान देण्याचा प्रयत्न करा. ज्याला जे काही द्यायचं असेल त्याने ते द्या. ज्याला पैसे देणं शक्य होत असेल त्याने पैशाच्या स्वरूपामध्ये देणगी करावी. समजा शेवटच्या दिवशी भंडारा आहे, ज्याला वाटत असेल आपण भंडाऱ्यात सहभाग घ्यावा त्यानं घरात असलेले गहू, तांदूळ, डाळ वगैरे जे काही असेल ते इथं आणून द्यायचे.
सगळ्या महिला काही ना काही आणायच्या दररोज. एका आजीला असं वाटायचं आपणही काही द्यावं, पण बाबा इतका कडक होता की आजीचं काही चालायचं नाही. मुलं शहरामध्ये शिकायला असल्यामुळं आजी आणि बाबा दोन्हीच गावाकडे राहायचे. आजीला दररोज वाटायचं या महिला जशा आणतात तसं आपणही आणायला पाहिजे काहीतरी. पण बाबाच्या दाकानं काही आणलं नव्हतं अजून. एक दिवसाचा प्रसंग आहे म्हणे, आता शेवट आहे सप्ताहाचा, 6वा दिवस आला म्हणून कार्यकर्त्यांना भेटली आजी आणि तिनं सांगितलं म्हणे, बाबांनी काही पावती केली आहे का? म्हणे नाही आजी, बाबाकडे आम्ही जातही नाही पावती घ्यायला. म्हणे का रे, का बरं जात नाही? म्हणे बाबा पावती दी तवय दी, पण पहिले आमले चांगला घेरीली बाबा, त्याच्यामुळं आम्ही जात नाही. देण्यापेक्षा बोलेलच जास्त म्हणे, त्याच्यापेक्षा आम्ही पावती घ्यायलाच नाही जात. अरे म्हणे माझी इच्छा आहे, देवानं भरपूर काही दिलेलं आहे. तुम्ही एक काम करा, बाबा पावती नसेल देत तर दुपारी या, मी तुम्हाला काही धान्य काढून देते, तेवढं घेऊन या. कार्यकर्ते म्हणे नको, तुमच्या घरचं धान्यही नको आजी, समजा बाबाने पाहिलं तर आमचं काही खरं नाही म्हणे. पण आजीनं विनंती केली, अरे माझी वय झाल्यामुळं मी इथपर्यंत ओझं आणू शकत नाही, मीच कशी तरी कथा श्रवणासाठी इथपर्यंत येते, म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही दुपारी घरी या. म्हणे बाबा दुपारी पाणी भरायला जाणार आहे शेतामध्ये, आणि जेव्हा बाबा घरी नसेल पाहिजे तर तेव्हा या. कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी दुपारी गेले आजीकडे. बाबा शेतात पाणी भरायला गेलेले होते. आजीला एवढा आनंद झाला, निर्मळ मनाचे. तिनं सांगितलं, बाबांनो एवढ्या दिवसात तुमचे पाय माझ्या घरी लागलेत, सत्कर्म करतायत, देवाचं कार्य करतायत, देवी भागवत कथेचं आयोजन करतायत, तुमच्यामुळे श्रवणाचा योग आला, नाही तर कधी देवी भागवत ऐकायला मिळणार होतं आम्हाला. म्हणून तुम्ही आलात, भगवंतच तुमच्या रूपानं माझ्या घरी आला, म्हणून आता आलाच आहात तर घोटभर चहा घ्या. कार्यकर्ते म्हणे, आजी तुम्ही चहा मागी पडी आमले, चहा पाजू नको. बाबा जर आला तर ती चहा ना एक थेंब वसूल करली. बाबा तुझी चहा नको, जे काही द्यायचं असेल ते देन, पटकन जाऊ दे, कसे बसे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आजी म्हणते, अरे नाही येणार, 3 ते 6 लाईट आहे म्हणे, बाबा घरी येणार नाही 3 तास, संध्याकाळीच घरी येईल, आता तुम्ही काळजी करू नका. आजीनं जबरदस्तीनं चहा ठेवला म्हण. तरी कार्यकर्त्यांची चुळबुळ चालूच आहे, त्यांना माहिती आहे बाबा कधी घरी येईन, कधी खेळण्यासाठी काही सांगता येत नाही. तरी त्यांची चुळबुळ चालली, घरात जातात, बाहेर येतात. आणि आजीनं तोवरती डाळ काढून पातेलं भरून ठेवलं. हे बसले, आजीनं चहा गाळला, कार्यकर्त्यांच्या हातात दिला. कोण कोण जातं पावती घ्यायला? जात नाही का? बरं आहे मग तुम्हाला. असं आहे का? स्वखुशीनं जे दिलं ते. मग तुमच्यावर काही येणार नाही प्रसंग तसा. बाबासले घाबरतस का? आजीनं बशीत चहा कबशी भरून 2-3 कार्यकर्त्यांच्या हातात चहा दिला. यांनी हातात बशी घेतली, कपातला चहा बशीत ओततायत तोपर्यंत काठीचा आवाज आला. बाबा आले घरी. जसा काठीचा आवाज जवळ येत होता तसा कार्यकर्त्यांच्या हातात जी बशी होती ना, तो बशीतला चहा बशीच्या बाहेर उडी मारायचा आपोआप. त्या हाताची थरथर व्हायला लागली ना, बाबांना दरारच तसा होता. कार्यकर्ते म्हणे, आजी आते काही आपलं खरं नाही, तू न बी खरं नाही, आमनं बी खरं नाही. म्हणे तुम्ही आता काहीच काळजी करू नका. तशी आजी घाबरली होती, पण काय करणार आता, एवढी वर्ष झाली म्हणे याला घाबरून काहीच करता येत नाही म्हणा. पण म्हणे आता तुम्ही चहा प्या सुखाचा, काहीच टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. आजीनं सांगितलं. कार्यकर्ते कसे तरी ती चहा आत ओढायचे, ते आपोआपच बाहेर निघायचे, जायचीच नाही, उतरायचीच नाही खाली. बाबा जरून आता बाबा काठी दणका सोडाशाही राहत नाही. बाबा तर स्वभावच तसा होता, सगळ्यांना माहिती असल्यामुळं. बाबांनी एंट्री केली दरवाजात. कार्यकर्ते चहाही प्यायचे नाही, ती बशी खाली ठेवायची नाही, ते असे शॉक झाले, स्टॅच्यू पाहतच राहिले. बाबा आता नेमकं काय म्हणणार आहे. त्यांच्याकडे पाहिलं बाबांनी, पहिले आजीला गाठलं, म्हणे हे इथं काय करताय? का रे, तुम्हाला नाही सांगितलं होतं ना आमच्या घरी यायचं, कशा करता आलेत? आजी म्हणे, अहो एवढ्या उन्हात पाणी भरायला गेले होते, बसा म्हणे चहा घ्या. चहा बी काहीच नको म्हणे तुझा माझा, मी तुला चहा ठेवायला सांगितला होता का? आजी म्हणे, तुम्ही नव्हता ठेवायला सांगितलं, पण काठीचा आवाज आला आणि मी ठेवलाय तुमच्यासाठी.
म्हणे हे इथं कसं आहे ते सांग. आजी म्हणले पहिले चहा प्या मग सांगते तुम्हाला. आता त्यांच्यासमोर कसा तरी दम धरला बाबाने, चहा पिला. हा बरं बोल, कशा करता आलेत, का रे का आलात तुम्ही माझ्या घरी. म्हणे ते आजीलाच माहिती, ते सांगतही नव्हते बिचारे. चुकीचा शब्द निघाला ना, बाबाचा पारा चढला तर मग काय करायचं. आजीनं सांगितलं हो, त्यांना ते सप्ताह करण्याकरिता डाळ धान्य वगैरे जमा केलंय, आणि ते जे धान्य जमा केलं होतं त्याच्यात डाळ जास्त आली म्हणे त्यांच्याकडे. म्हणे बरं, मग मी त्यांना सांगितलं होतं, समजा आता एवढी 2-4 वर्ष सीझन काही बरोबर नाही आहे शेतीचं, अवकाळी पाऊस पडतोय, तुमच्याकडे जी डाळ जास्त झाली ती डाळ आमच्या घरी घेऊन या, बाबा आल्यावर बघू त्या डाळीचं काय करायचं. तुला घ्यायची का. म्हणे हो, असं वाटतं मला की जास्त आली तर घ्या, म्हातारी माणसं आहेत आपण, कुठं बाजारात जाण गोणी डोक्यावर घेऊन या, त्याच्यापेक्षा त्यांनी आयतीच घरी आणून दिली. बाबा म्हणे बरं मग आता, म्हणे आता तुम्ही बघा, ती डाळ तुम्हाला आवडली तर ठेवायची, नाही तर नाही ठेवायची. बाबा म्हणे बरं बरं, असं एवढे दिवस झाले म्हणे तुम्हाला विचारल्याशिवाय मी काही करते का. बाबा म्हणे नाही, तुम्ही काय ताकद तू करशील तर बघा म्हणे ती डाळ चांगली आहे का. बाबा गेले डाळीजवळ, पाहिलं, हातात घेऊन खालीवरती केली. खरं सांगा पुरुष मंडळी, तुम्हाला डाळीतलं काही कळतं का. हाय शिजी का नाही शिजी काही समजतं त्याच्यातलं. पण तरी बाबाला मोठेपणा घ्यायचा होता. त्यानं ती हातात घेतली, खालीवरती केली, डोळ्याला चांगली दिसत होती. म्हणे डाळ तर चांगली दिसते डोळ्याला, चांगली म्हणे. आजी म्हणे हा चांगली म्हणाय ना, म्हणजे ठेवणीच पडी, आपलीच डाळ आहे, आपलाच घर राही जाई. अहो म्हणे तसं नाही, डोळ्याला तर चांगलीच दिसते, पण ती 12 घरची डाळ आहे ना, कुणी किती आणली कुणी किती आणली, समजा शिजली नाही तर तुमच्याही तोंडात दात नाहीत, माझ्या तोंडात दात नाहीत, कसे काय खायची, त्याच्यामुळे ठेवली म्हणे ती. तुम्ही बघा, व्यवस्थित असेल, तुम्हाला आवडत असेल तर ठेवा, नाहीतर त्यांची डाळ त्यांना परत करा. बाबा म्हणे हाय बी बरोबर आहे, 12 घरची असल्यामुळे, 12 घरची डाळ आहे ना, आपल्याला नाही ठेवायची म्हणे. शिजली नाही शिजली कोण उपाधी करत बशी, शिजवून पाहिली का तू. म्हणे नाही, मग कशाला ठेवते त्यांची डाळ, जाऊ दे म्हणे त्यांच्या घरी. आजी म्हणे आते बरोबर बोल. त्या कार्यकर्त्यांना म्हणे भाऊ, आमच्या बाबांना डाळ आवडलेली नाहीये, तुम्ही द्यायलाही जा म्हणे परत. पण आजीला अजून एक पश्चाताप झाला. 2-4 महिने यानं पाणी भरलंय, तूर लावायला तो गेला, तण काढायला तो गेला, मी शेतात पाय ठेवायला जात नाही वय झाल्यामुळं, सगळी मेहनत तोच करतो म्हणे, फवारणी करतो, काढून आणतो, सगळं आयतं घरी आणून देतो, आणि समजा हे दान करण्याचं पुण्य मला एकटीला मिळणार आहे. म्हणून बाबाला त्या आजीनं सांगितलं, अहो पोरं दिवसभर फिरतायत म्हणे, 4-5 दिवस झाले वनवन करत, थकलेत बिचारे, तेवढी तगारी उचलून त्यांच्या डोक्यावर ठेवून द्या, म्हणजे या कारणानं त्याचा हात त्या दानाला लागेल. म्हणजे एका अर्थानं त्याच्या हातानंच दान करवलं आजीनं, बाबाच्या हातानं. कसे असले तरी सुद्धा आपला मोह सुटत नाही, किमान त्याचा हात तरी लागावा, तेवढं तरी पुण्य त्याच्या पदरी पडेल. म्हणून आजीनं सांगितलं तेवढी उचलून त्यांच्या डोक्यावर ठेवून द्या. बाबानं तगारी उचलली, त्या कार्यकर्त्यांना म्हणे परत दिसू नका, निघा इथून, नको ती डाळ आम्हाला. इथं तोच विषय चालला, महिला मंडळ जे करू शकतं ते कोणीच नाही करू शकत. आणि आपली परंपरा आहे महाराज, भारतातल्या असणाऱ्या प्रत्येक महिलेचा स्वाभिमान आहे, या देशातल्या प्रत्येक असणाऱ्या व्यक्तीला, आणि असावा, फक्त बोलण्यापुरता नसावा, तो आचरणातही असावा. काही अनुषंगाने महाराष्ट्रात वाढलेले जे अन्यायाचे प्रकार आहेत ते पाहता प्रत्येक माणसाला स्वाभिमान आहे असं म्हणायला पण थोडा संकोच वाटतोय आता. पण जे जे काही महापुरुष होऊन गेले त्यांना मात्र खरंच स्वाभिमान होता. स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशात गेले तेव्हा एका इंग्रजाने विचारलं, स्वामीजी तुम्ही एवढ्या पुढारलेल्या विचाराचे आहेत म्हणे, किती दौरे असतात विदेशात तुमचे, किती भाषणं असतात, किती सभा असतात, आणि अशा असणाऱ्या तुमच्या देशात आम्ही गेलो तर महिला मंडळ हस्तांदोलन करून अभिवादन करत नाही म्हणे, हात जोडून अभिवादन करतात, समोरच्याला हात जोडून नम्रतेनं अभिवादन करतात. एवढ्या मागासलेल्या विचाराचं कोण असतं. त्यावेळेला स्वामीजींनी उत्तर दिलं, तुमच्या देशाच्या ज्या महाराणी आहेत, व्हिक्टोरिया ज्याला म्हणतो, त्या महाराणी सामान्य माणसाला भेटतात का. तो म्हणतो नाही, अरे महाराणी आहेत त्या, कसं काय सामान्य माणसाला भेटतील, आणि सामान्य माणसाशी कसं काय हस्तांदोलन करतील. महाराणी त्या महाराणी असतात, सामान्य माणसं ही सामान्य माणसं असतात, आणि महाराणी सामान्य माणसाला सहज भेटत नाही.
स्वामीजींनी उत्तर दिलं फार सुंदर. भारतातली प्रत्येक स्त्री ही महाराणीच आहे. माझ्या देशातली प्रत्येक स्त्री ही महाराणी आहे. आणि अशा कुठल्याही माणसाशी हस्तांदोलन करायला ती काय गल्लीतली किंवा कुठली असणारी सामान्य व्यक्ती नाही आहे. म्हणून भारतातली स्त्री ही संस्कृतशील असणारी आहे. आणि अशी असणारी स्त्री ही नम्रतेने विनम्र भावाने भारताच्या संस्कृतीप्रमाणे हात जोडूनच अभिवादन करते, हस्तांदोलन करून नाही. म्हणून महान असणाऱ्या अशा ज्या महापुरुषांच्या मनात आपली जी भावना आहे त्या पद्धतीचे आदर्श आपले असावेत. देवी भगवतीची कथा श्रवण करतोय ना, मग आपले आदर्श कोण असावेत? सिरियल मध्ये दररोज दिसणाऱ्या त्या महिला, वेगवेगळ्या साड्या, त्यांचे मेकअप, त्यांचं ती बोलण्याची चालण्याची राहण्याची ढब, हे सगळं आपल्याकरता आदर्श नसावेत. त्या आपल्या समोर आपण त्यांच्याकडे बघूनच जगतोय. त्यांनी त्या कशा साड्या घालतायत, त्या कशा वागतायत, कशा बोलतायत. जशी साडी तशी टिकली असेल, जशा साड्या तशा बांगड्या असतील, त्या पद्धतीनं आपण वागण्याचा प्रयत्न करतोय. पण आपला आदर्श त्या नसाव्यात. महाराष्ट्रात जन्माला आलोय ना, आपले आदर्श अशा असाव्यात आऊसाहेब जिजाऊ, आपला आदर्श असाव्यात राजमाता अहिल्याबाई होळकर, आपला आदर्श असाव्यात सावित्रीबाई फुले, आपला आदर्श असाव्यात झाशीची राणी. आणि ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. प्रत्येकानं अशा पद्धतीनं आदर्श मांडून ठेवले आपले, तर नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे. मोबाईलमध्ये रील्स पाहण्यापेक्षा आपल्या असणाऱ्या ह्या आदर्शांनी काय कर्तृत्व केलंय हे बघायचं आहे आपल्याला. आऊसाहेब जिजाऊंची गोष्ट जर पाहिली तर आऊसाहेब जिजाऊंनी तसं सामान्य असणाऱ्या कुटुंबांमध्ये जन्माला येऊन सुद्धा असामान्य कर्तृत्व करणाऱ्या महिला आहेत या. मी ज्यांची आता नावं घेतली. फार काही नाही लागत हो, मनाचा मोठेपणा असावा, सुशिक्षितपणा दर्शवावा माणसाने किमान, आणि आपल्याला काहीतरी करायचंय हा फिवर असावा. जेव्हा आजूबाजूला काहीतरी सुरू असतं त्या गोष्टीचा मागोवा घ्यावा माणसानं. हे सगळं आपल्यासाठी नाही म्हणून असं म्हणून सोडून नाही चालत. याच्यात आपण काही बदल करू शकतो का असा विचार करावा. म्हणून शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीचा असणारा जो काळ आहे तो काळ सामान्य माणसाच्या विचाराच्या कक्षेच्या बाहेरचा असणारा काळ आहे. ते विचारही करू शकत नाही की याच्यात आपण परिवर्तन करू शकतो. पण एक स्त्री मात्र या सगळ्यामध्ये परिवर्तन करण्याच्या गोष्टी करते आणि आपल्या अंतःकरणामध्ये ध्यास धरते की ह्या सगळ्याला मात्र मी आळा बसवेन. आणि एका आईनं जगाच्या असणाऱ्या आईच्या पुढे पदर पसरावा आणि मागणी मागावी. सूर्यासारखा तेजस्वी असणारा बालक माझ्या उदरी जन्माला घाल, जो या अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडू शकेल. आणि त्या पद्धतीनं छत्रपती जन्मलेही, त्यांच्यावर तशा प्रकारचे संस्कारही झाले. आणि आऊसाहेबांनी आपल्या मनात असणारं जे स्वराज्य आहे त्या स्वराज्याचे निर्मितीचं स्वप्न छत्रपतींच्या द्वारे पूर्णही करून घेतलं. आणि म्हणून अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या महिला जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा खरंच अंतःकरणपूर्वक म्हणावं असं वाटतं. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा
एका आईकडे केलेली जी मागणी आहे ती देवी भगवतीनं स्वीकारली आणि त्याच्या फलस्वरूप माता धावून हाकेला कोटी पुत्र दिला भाग्यशाली कोटी पुत्र दिला भाग्यशाली कोटी पुत्र दिला भाग्यशाली हितवीची पहाट झाली तिला महाराष्ट्र वैभवशाली दिला महाराष्ट्र वैभवशाली दिला महाराष्ट्र वैभवशाली अशी महारथी आई गुण इतिहास गाई अशी महारथी आई गुण इतिहास गाई राजा जाणता जगाने पाहिला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला धन्य धन्य थोर आईची बनायाची जिजाई धन्य धन्य थोर आईची बनायाची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ सगळ्यांनी अंतकरणपूर्वक हाक द्यावी असं नाव आहे खास करून महिला मंडळ ज्यांची ज्यांची नावं मी घेतली त्यांची त्यांची थोडीशी संक्षिप्त रूपाने चरित्रही मी तुम्हाला सांगणार आहे आपला आदर्श कोण असावा जेव्हा समाजात फिरत असतो ना वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागतं नाही तेव्हा असा प्रसंग आहे भाऊसाहेबांचं ध्येय ठरलं होतं या जगाला या अन्यायाच्या अंधकारातून बाहेर काढणं हेच एक ध्येय यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करावा लागला तरी चालेल याकरिता आपला असणारा मुलगा त्या स्वराज्याच्या कामी आला तरी चालेल बरं हे काही एका पिढीने घडत नसतं छत्रपती शिवाजी महाराज ही तिसरी पिढी आहेत आणि शंभूराजे चौथ्या पिढीत आहेत याच्या अगोदर स्वराज्याचं स्वप्न मालोजी राजांनी पाहिलेलं होतं त्याच्यानंतर शहाजीराजांनी पाहिलं आणि ती गुणसूत्रे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत आले आणि तशीच्या त्याच्यापेक्षा अधिक गुणांनी अधिक पटीने का होईना शंभूराजांच्या पर्यंत गेलेत म्हणून मी काल तुम्हाला एक विषय सांगितला आपली मुलं सुसंस्कृत व्हावीत सुसंस्कारित व्हावीत असं वाटत असेल तरी ही सुरुवात फार अगोदरच करावी लागते हे लगेच नाही घडत एका दिवसात नाही होत पण एक दिवस नक्कीच होतं ही जी चालत आलेली परंपरा आहे ही सगळं लगेच नाही अंगीकारत पण एक दिवस मात्र नक्की होतं आणि त्यात एका आईची असणारी जबरदस्त इच्छाशक्ती आऊसाहेबांचे विचार होते स्वराज्यातली असणारी प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे आणि तिचं रक्षण झालंच पाहिजे किती सुंदर विचार असतील आणि त्या विचारांच्या मध्ये वाढलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून सुभेदाराची सून जरी समोर आणून उभी केली तरी सुद्धा त्या सुनेचा सन्मान करून जसं माहेराहून लेक परत जाते साडी चोळी घेऊन ओटी भरून त्या पद्धतीनं छत्रपतींनी त्या सरदाराच्या सुनेला परत पाठवलं आणि म्हणून सांगितलं अगोदर आपल्यात ते विचार रुजलेले असतील तर आपली पुढची पिढी तशी खंबीर होत असते महाराज आणि म्हणून छत्रपती घडले त्या पद्धतीनं 450 वर्षाचा इतिहास पाहिला तर त्या इतिहासामध्ये एकही राजदरबार असा नव्हता की जिथं स्त्री नाचवली जात नसेल पण एकमेव असा असणारा आमचा राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्याच्या दरबारात स्त्री कधीच नाचवली गेली नाही कारण तिच्याकडे देवता म्हणून पाहण्याचे विचार लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये ते रुजवले गेलेले होते आणि मोठे झाल्यावर मात्र हे विचार जसेच्या तसे जनमानसामध्ये पसरत गेले छत्रपतींचे मावळेही तसे होते महाराज समोरच्याला सांगत असताना अगदी निडरपणे सांगण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल राजांच्या जीवनातला पहिला न्याय निवाडा केला तोही स्त्रियांच्या बाबतीतच झाला महाराज वयाच्या 15व्या वर्षी रांजेगावच्या पाटलानं एका लेकीकडे वाईट नजरेनं पाहिलं
आणि त्या रांजेगावच्या पाटलाचा चौरंगा केला छत्रपतींनी. हातपाय छाटले त्याचे आणि सांगितलं याला फक्त मरू द्यायचं नाही, तो आत्महत्येचा प्रयत्न करणार आहे हे मला माहिती आहे, पण दररोज मात्र इथं त्याला चौकात आणायचं. त्याच्याच एका नातेवाईकावर जबाबदारी दिली, तुला पाहिजे तेवढं धन देतो, पण याला दररोज इथं चौकात आणत जा, दिवसभर इथं बसवत जा. आऊसाहेबांनी विचारलं, शिवबा त्याचा चौरंगा केलाच आहे, जिवंत तर सोडलंच आहे, मग दररोज चौकात आणण्याचं हे काही मला समजलं नाही, त्याला दररोज चौकात आणण्याची काय गरज आहे? छत्रपती म्हटले, आऊसाहेब आपल्या स्वराज्यातला येणारा जाणारा माणूस जेव्हा त्या पाटलाकडे पाहिल, त्याचं चौरंगा झालेलं शरीर पाहिल, ते पाहिल्यानंतर एखाद्याच्या मनामध्ये कामरूपी असणारा दैत्य जर आला, वासना निर्माण झाली, तर ह्या पाटलाकडे बघून तो कुणाही लेकीकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत करणार नाही, एवढाच मानस आहे. म्हणून त्याला दररोज चौकात आणायला सांगतो. आणि आज गरज आहे महाराज, छत्रपती शासनाचीच गरज आहे जगाला. दररोज काही ना काही कानावर ऐकायला मिळतं. लहान लहान असणाऱ्या लेकींवर अत्याचार होत आहेत महाराज, राक्षसी असणारी कृत्य वाढलीत महाराष्ट्रामध्ये. आज काही ऐकायला मिळतं, त्याच्यानंतर 8च दिवसांनी काही ऐकायला मिळतं, दररोज कुठेतरी कानाकोपऱ्यात घडतंय. पण सोशल मीडियाद्वारे जेवढं आपल्यापर्यंत पोहोचतंय, मला वाटतं त्याच्यापेक्षा कैक पटीनं घडत असेल, फार थोडं आपल्यापर्यंत पोहोचतंय ते. पण हे सगळं थांबावं असं वाटत असेल तर खरंच छत्रपती शासनाची गरज आहे. पण आपलं तोंड पडतं लहान, काय करावं हेच कळत नाही. मस्त मुठी आवडल्या जातात, दातवट खाल्ले जातात, असं वाटतं ना. फार मोठा नाईलाज आहे महाराज. त्याच जागेवर जर हे शासन राबवण्यात आलं असतं तर पुन्हा पुन्हा ह्या घटना घडल्याच नसत्या. पण आजपर्यंत एकही वार्ता कानावर आली नाही या नरधमाला शिक्षा झाली किंवा त्याला फाशी झाली म्हणून. आणि म्हणून अंतकरण पिळवटून निघतं जेव्हा अशा घटना ऐकायला मिळतात. काही मूर्ख म्हणतात अंग प्रदर्शन करतात, चांगले राहत नाही, वाकडे बोलतात, तिकडे बोलतात. अरे 3.5 वर्षाची मुलगी काय अंग प्रदर्शन करणार आहे 65 वर्षाच्या त्या रेड्याच्या पुढं? एवढं अमानवी कृत्य घडतंय जगामध्ये, तरी स्त्रीलाच दोष देण्याचे कार्यक्रम चालले जगात. काही ठिकाणी चुकतही असेल, पण किमान अशा ठिकाणी अशा कमेंट्स करणं मूर्खपणाचंच लक्षण आहे महाराज. वाईट प्रवृत्तीला एका अर्थानं चालनाच देण्याची काम आहेत ही. जिथं देवी भगवती म्हणून स्त्रीला संबोधतात काही महापुरुष, त्याच असणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना ऐकायला मिळतात. आणि या बाबतीत शासन काय निर्णय घेतं हे सगळं त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे सामान्य माणसं काहीच करू शकत नाही. त्याच्यावर प्रेशर टाकले जातात, आंदोलनं करतो, स्कॅन्डल मार्च काढतो, काही बाई करून ही माणसं मग शांत बसतात. आणि काही दिवस झाले की जो तो ज्याच्या त्याच्या उद्योगाला लागतो आणि पुन्हा अशी घटना घडली की मागच्या जखमा पुन्हा ताज्या होतात महाराज. एकच विचार करावा, त्या जागी आपली लेक असती तर काय बितली असती आपल्यावर. आणि जेव्हा हा विचार वरतीपर्यंत होईल तेव्हाच कदाचित आळा बसेल महाराज. आणि म्हणून आऊसाहेबांनी छत्रपतींच्या मनात रुजवलेले विचार आहे, स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीकडे आपली माय आणि बहीण म्हणून बघायचं, तर आपण न्यायनिवाडा रोखठोक करू शकतो. आणि महाराजांनी तसा केला. आणि अशा असणाऱ्या राजाच्या स्वराज्यात राहणारी माणसं आहेत आपण. आणि आपला आदर्श कोण कोण असावा, तर असे आऊसाहेब असाव्यात. तरुणांचे असणारे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असावेत. लढायांच्या व्यतिरिक्त महाराजांचं चरित्र त्यांनी श्रवण करावं. महाराजांनी एवढे गड किल्ले जिंकले, महाराज अशा प्रकारचे राहत होते, असं त्यांचं चरित्र नक्कीच पाठ करा. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून त्यांचं कसं वर्तन होतं हेही बघा, म्हणजे या गोष्टी घडणार नाहीत. आऊसाहेब जिजाऊंच्या सोबत अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंग्रजांना सडेतोड उत्तर देणारी, ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार, अशा परिस्थितीमध्ये बरं दिसायला काही वावग्या नव्हत्या, अतिशय सुंदर असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आहेत. तरी सुद्धा या रणसंग्रामामध्ये त्यावेळेच्या असणाऱ्या मर्दांनी इंग्रजांच्या पायावर पगड्या ठेवलेल्या असतील कदाचित. आणि म्हणून झाशीच्या राणींना तर त्यावेळेला तलवार उचलावी लागली असेल. आणि इतिहासात नोंद झाली, चमक उठी सन 57 में, वह तलवार पुरानी थी, बुंदे लोहर वालों के मुँह हमने सुनी ये कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. म्हणून इतिहासात या गोष्टींची नोंद होते
ज्याला वाटत असेल इतिहासाच्या आठवणीत आपण राहावं, स्मरणात आपण राहावं, अशांनी मात्र प्रवाहाच्या विरोधात कधीतरी पोहायला शिका. जग चाललंय त्या पद्धतीनं चालतोय, सगळं चाललंय ते योग्यच असेल असं आपल्याला वाटत असतं. जगाच्या प्रवाहाच्या विरोधात पोहल्या सावित्रीबाई फुले. त्या काळची ती परिस्थिती सामान्य नव्हती. महिलांना घराच्या बाहेरही पडू देत नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मुलींच्या शिक्षणाकरिता बाहेर पडायच्या, धर्ममार्तंड शेण अंगावर मारून फेकायचे, कचरा मारून फेकायचे, कुणी दगड मारायचे, कुणी शिवीगाळ करायचे. पण तरी सुद्धा अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढला आणि मुलींची पहिली शाळा काढून महिला सशक्तीकरणासाठी खऱ्या अर्थाने राबलेत. आणि म्हणून आज जेवढे ज्या ज्या पदावर महिला असतील या सगळ्यांवर सावित्रीबाई फुलेंचे असणारे उपकार आहेत. एकच सांगावं वाटतं, सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का फुले सावित्री नसते तर मुलगी शिकली असती का. फुले सावित्री नसते तर मुलगी शिकली असती का. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का. जय ज्योती जय क्रांती. फुले सावित्री नसते तर मुलगी शिकली असती का. फुले सावित्री नसते तर मुलगी शिकली असती का. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. अशा असणाऱ्या आपल्या आदर्श हव्यात. अहिल्यादेवी होळकर असावेत, सावित्रीबाई फुले असाव्यात. शिक्षण म्हणजे फक्त शिक्षण करणारी माणसं फार मोठी असतात म्हणून त्यांना फॅशन करण्याचा अधिकार असतो असं काही नसतं बरं. शिक्षणानं माणसाला समज येत असते. शिक्षणानं माणसं 2 पैसे कमवण्याच्या लायकीचे होतात, म्हणजे पगार वगैरे कमवतात ते. तसं शेतात जाणारे आमच्या महिला मंडळाही कमवतात, पण त्यांच्या डोक्यावर पदर असतो. आदरानं 2 पाहुणे घरी आले तर त्यांना खाऊ घालण्याची कुवत त्यांना असते. 2 सोडून 10 जरी आले, आता शेतातून आल्या तरी 10 माणसांना स्वयंपाक करून खाऊ घालू शकतात. शहरात जा बरं, 2च पावले आले तरी सुद्धा धावपळ होते. बघ, ह्या हॉटेलातून भाजी मागवून त्या हॉटेलातून चपात्या मागव, असं करून मग ते पाहुण्यांची ॲडजस्टमेंट होत असते. पण शिक्षितही असावं आणि सुसंस्कारितही असावं, आणि ही खऱ्या अर्थानं प्रगती असते. मग पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामही करतात दिवसभर आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदरही असतो. आणि ऐका, सुचलं म्हणून सांगते, हातात बांगड्या, कपाळाला कुंकू, डोक्यावर पदर. हातात बांगड्या, कपाळाला कुंकू, डोक्यावर पदर, सासू सासऱ्यांची कदर, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचा आदर, यालाच म्हणतात इंडियन मदर. किती पुढे गेलात आणि किती मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतल्यात याला काहीच महत्त्व नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला समाजात राहायचंय, आपल्याला परिवारात राहायचंय, तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील महाराज. आणि ही सुसंस्कृत असणाऱ्या स्त्रियांची लक्षणं आहेत. आणि अशा स्त्रियांच्या विषयी, अशा स्त्रियाच आदर्श आहेत आपल्या, आणि अशा स्त्रियांच्या विषयीत आमच्या असणाऱ्या महापुरुषांना फार मोठेपणा वाटतो. ही आमची भारतातली असणारी स्त्री आहे असं म्हणून अभिमानानं ते विदेशात सुद्धा सांगू शकतात. आणि या स्त्रियांनी अनेक असणारे कर्तृत्ववान महापुरुष या भारत देशाला दिलेले आहेत, आणि त्यांच्या नावानं आज आमचा भारत देश अजरामर आहे महाराज. आणि देवी भागवत ही शक्तीची उपासना शिकवते.
त्याच महापुरुषांच्या मुखातले त्या शास्त्रातले असणारे शब्द आहेत. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमणते तत्र देवता. जिथे जिथे नारीचा आदर होतो तिथं तिथं भगवंताचा वास असतो, लक्ष्मीचाही वास अशाच ठिकाणी असतो. म्हणून असे असणाऱ्या सर्व मातृशक्तीला सलाम करते आणि आपली कथा पूर्वपदावर आता येते. त्या अगोदर ज्या देवी भगवतीच्या स्मरणामध्ये आपण जाणार आहोत, जिची कथा आपण पुन्हा तिचं महात्म्य श्रवण करणार आहोत, त्या देवी भगवतीला आवाहन करूयात आणि पुन्हा कथेत प्रवेश करूयात. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. भक्त उदो उदो नाचती, उदो नाचती, भक्त उदो उदो नाचती, उदो नाचती. गोंधळाई हो जगदंबे, गोंधळाई हो जगदंबे, हो जगदंबे गोंधळाई, 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 हो जगदंबे. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती. उदो उदो नाचती, उदो उदो नाचती, उदो उदो भक्त नाचती, उदो भस्म नाचती. गोंधळाई हो जगदंबे, 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 गोंधळाई हो जगदंबे. आई राजा हरि ओम. देवी भगवतीची भक्ती आपणच करतोय असं नाही. देवी भगवतीचे भक्त फार मोठे मोठे, तिचे गोंधळी सामान्य नाहीये. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. नाचताते सोहम मेळी, नाचताते सोहम मेळी, नाचताती सोहम मेळी, नाचताती सोहम मेळी. द्वैत भाव विसरून बळी, द्वैत भाव विसरून बळी, द्वैत भाव विसरुनी बळी, द्वैत भाव विसरुनी बळी. खेळती अंबे तुझे गोंधळी, अंबे तुझे गोंधळी, खेळती अंबे तुझे गोंधळी, अंबे तुझे गोंधळी. गोंधळा 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 येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळाई हो जगदंबे, गोंधळाई हो जगदंबे, गोंधळाई हो जगदंबे, गोंधळाई हो जगदंबे.
जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे आई उद्या
कथा आपण विस्ताराने अनेकदा ऐकलेल्या असल्यामुळं आपण देवी भागवतात आपण जे श्रवण केले नाहीये ते श्रवण करणार आहोत. कौरव पांडवांची संक्षिप्त रूपानं कथा या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर भगवंताने कुरुक्षेत्रावरचं युद्ध झाल्यानंतर द्वारकेच्या निर्मितीनंतरचा जो प्रसंग आहे तो आपण महात्म्यात श्रवण केलेला होता. आणि त्यानंतर शेवटचा असणारा प्रसंग तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांसहित यदुवंशाचा विनाश त्या ठिकाणी होणार होता. यदुवंशाची समाप्ती तिथं झाली. जेव्हा भगवंत आपल्या धामाला निघून गेले तेव्हा पांडवही भगवंताच्या पाठोपाठ त्यांचंही स्वर्गारोहण झालं. आपला जो पुत्र आहे, आपला नातू आहे, अभिमन्यूचा पुत्र, परीक्षितीला राजगादीवर बसवलं आणि हे सगळे पांडव मात्र स्वर्गारोहणासाठी निघून गेले. राजा परीक्षिती राजगादीवर बसला, नीतीनं धर्मानं राज्य करू लागला. श्रीमद भागवताच्या प्रारंभी ही कथा आपण श्रवण केलेली आहे. कलियुगाला राजानं शासन केलं, 4 ठिकाणी कलियुगाला राहण्यासाठी जागा दिल्यात आणि संरक्षणाची असणारी जबाबदारी घेऊन आश्वासन देऊन राजा परीक्षिती दिग्विजयाकरता निघाला. आणि जेव्हा तो अरण्यात गेला त्या दिवशी नेमका जरासंधाचा मुकुट मस्तकात घातलेला होता, डोक्यावर परिधान केलेला होता. कारण आपल्या पूर्वजांनी आपल्याकरता काय काय ठेवलं हे पाहण्याचं कुतूहल होतं राजा परीक्षितीच्या मनामध्ये. आणि जेव्हा ते पाहण्यासाठी गेला तेव्हा हा सुंदर असा मुकुट बघायला मिळाला. पण एवढा सुंदर मुकुट पण अजून आजपर्यंत आपण एकही दिवस त्याला डोक्यावर घेतलेला नाही. म्हणून घेतला, धूळ बसली असेल कदाचित, साफ केला आणि तसाच आपल्या डोक्यावर ठेवला. मुकुट घालून राजा दिग्विजयासाठी जातो. अविचारी असणाऱ्या जरासंधाचा तो मुकुट असल्यामुळं राजा जंगलात गेला आणि तहान लागली. तहानेनं व्याकुळ झालेला राजा इकडे तिकडे पाणी शोधू लागला. शमीक ऋषींचा आश्रम दिसला आणि म्हणून त्या आश्रमात आपल्याला पाणी मिळेल ह्याकरिता तिथं गेल्यानंतर आता राजा असल्यामुळं राजमहलाच्या बाहेर पडला की दासदासी तयार आहेत. 100 असणारे सेवक धावत येतील. महाराज काय पाहिजे, फुलांचा वर्षाव होतो, महाराज की जय असं ऐकण्याची सवय पडली, स्तुती ऐकण्याची सवय पडली. कुणीतरी आपल्यावर पायऱ्या उतरले की फुलं उधळतो, कुणीतरी काय हवंय नकोय म्हणून मागे पुढे करतं. आणि असा असणारा राजा मात्र तहानलेला असून, पाण्याची गरज असून कुणी विचारतही नाही, आश्रमातही कुणी आपल्याला दिसत नाही. राजाला राग आला त्या दिवशी. कधी राग न येणारा राजा रागवला. स्तुतीची सवयही चांगली नसते. कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणतोय, कुणीतरी आपल्या मागे पुढे करतोय, ही सवय चांगली नाही माणसासाठी. आणि राजाला ती सवय असल्यामुळं आज नेमका आपला अपमानच होतोय असं त्याला वाटायला लागलं. एरवी ब्राह्मणांचा आदर करणारे, त्यांचा सत्कार करणारे, ऋषींच्या विषयी मनामध्ये भाव असणारा राजा आज तिथं मात्र वेगळीच वागणूक करतोय. कुणी आवाज देत नाही म्हणून हात डोकावून पाहिलं तर शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. राजाच्या मनात येऊ नये असा विचार येऊन गेला. राजाचं आदरातिथ्य करावं लागू नये याकरिता नाटक करतो की काय असा विचार आला. खरंच ध्यानात बसलाय की खोटा बसलाय म्हणून जवळ पडलेला मेलेला सर्प घेतला आणि आपल्या त्या धारदार असणारा बाणाचं जे टोक आहे त्याच्यात उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यात घातला. आणि राजा मात्र तिथून निघून गेला. आणि मग मात्र ऋषीपुत्राला गंगेवर खेळत असताना आपल्या सहकार्यानं जाऊन सांगितलं, कुणीतरी तुझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला सर्प घातलाय. ऋषीपुत्र त्या ठिकाणी येतात. शृंगी ऋषी ज्यांचं नाव आहे, त्यांना राग अनावर झाला. माझे वडील भगवंताच्या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये मग्न असताना कुणी हे दुष्कृत्य केले. सहकार्यानं सांगावं, परीक्षिती राजानं हे सगळं केलंय. हातात पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं आणि शाप दिला. ज्यानं कुणी हे दुष्कृत्य केलं असेल असा असणारा आजपासून बरोबर 7व्या दिवशी तक्षक नागाच्या दंशानं मृत्यू पावेल. पाणी त्या ठिकाणी टाकून दिलं महाराज. पण शमीक ऋषींना जाग आली आणि विचारलं, कोणाला शाप दिलास बाळा? राजा परीक्षितीला अंतर्ज्ञानानं जाणून घेतलं. अरे ज्या राजाच्या बळानं आपण सुखानं राज्य करतोय अशा असणाऱ्या राजा परीक्षितीला शाप दिला.
सामान्य माणूस नाहीये, सामान्य असणारा राजा नाहीये. चक्रवर्ती सम्राट असला तरी प्रत्येक असणाऱ्या राज्यातल्या व्यक्तीचा स्वतः विचार करणारा राजा आहे. आणि म्हणून अशा राजाला शाप देणं योग्य नाहीये. चुकीचं केलंच बाळा म्हणून आपल्या पुत्राला तर अगोदर सांगितलं, पण त्वरेनं एका आपल्या शिष्याला निरोप द्यायला पाठवलं. राजाला कळावं म्हणून त्या शिष्यानं निरोप दिला आणि राजा मात्र भानावर आला. एका जागी बसला, आपल्या मस्तकातला तो मुकुट काढला. मुकुट काढता क्षणी राजाला पश्चाताप झाला. अरे काय करून बसलो आज हे आपण. आपल्या पूर्वजांची असणारी आठवण झाली. ब्राह्मणांचा आदर सत्कार करण्याची शिक्षा त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि आपण हे आज काय करून बसतो. त्यांनाही पश्चाताप होत असतील स्वर्गातून जर माझ्याकडे पाहत असतील तर. पश्चातापानं राजा थरारला आणि संपूर्ण असणारं चित्त मात्र वैराग्य निर्माण झालं चित्तामध्ये. जसा राजा महाराज गेला, आपल्या पुत्राच्या स्वाधीन सर्व असणारं राज्य केलं. वल्कले धारण केली, राजवस्त्रे टाकून दिली राजानं आणि अरण्यात निघाला. जो रस्त्यात येईल त्याला प्रश्न विचारतोय. जो व्यक्ती आता काही दिवसांनी मरणार आहे, मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे म्हणून बऱ्याच जणांनी अनेक प्रकारे उत्तरं दिलीत सुद्धा, पण राजाचं समाधान झालं नाही. सगळं सोडलं, गंगेच्या तीरावर राजा जाऊन बसला आणि तिथं गेल्यानंतर मात्र भगवंतानं प्रेरणा दिली आणि शुकदेवजी मुनी श्रीमद भागवताचा पाठ करत करत तिथं आले. अनेक असणारे ज्यांना माहिती झालं राजानं राज्याचा त्याग केलाय आणि गंगेच्या तीरावर जाऊन बसलाय, सगळी असणारी प्रजा राजाच्या पाठीमागे गंगा तटावर येऊन बसली. अनेक हजारो ऋषीमुनी तिथं जमलेले आहेत. शुकमुनी आले. शुकमुनींनी राजांना श्रीमद भागवताचं कथन त्या ठिकाणी केलं. राजानं श्रीमद भागवत श्रवण केलं आणि 7व्या दिवसाचा असणारा प्रसंग आहे महाराज. आता काळानं प्रेरित केलेला तक्षक राजा परीक्षितीला दंश करावा म्हणून तिथं येतोय. शुकमुनींनी कथेची पूर्णाहुती केली आणि त्या ठिकाणाहून निघाले. 7व्या दिवसाचा सूर्यास्त होणार होता. श्रीमद देवी भागवतात वर्णन आहे, राजानं एकच खांब असणारा असा सरळ 7 मजलाचा महाल बांधला म्हणे. भागवतात याचं वर्णन नाही, पण देवी भागवतात आहे. 7 मजली महाल बांधला. त्या खांबासारख्या असणाऱ्या महालाला अशा पद्धतीनं मंत्रोच्चारानं त्या ठिकाणी बांधलेलं होतं की सर्प तिथं स्पर्शही करू शकत नाही. कुणालाही भेटायला मजा होता. राजा 7व्या मजल्यावर सगळी असणारी सेवक आहे, जे विश्वासू सेवक आहेत, वीर असते, ते त्या ठिकाणी राजाच्या अवतीभोवती पहारा देत आहेत. कुणालाही आत यायला परवानगी नाहीये. पण त्या काळामध्ये तत्ववेत्ते असणारे ब्राह्मण मात्र राजाचा शेवटचा असणारा प्रसंग असल्यामुळे राजाला भेटण्यासाठी येत आहेत. काही भेटवस्तू घेऊन येत आहेत आणि तक्षक तिकडनं येतोय हस्तिनापुराकडे. येत असताना एका ब्राह्मणाला रस्त्यानं असं माहिती झालं की राजा परीक्षितीला तक्षक नावाचा सर्प मृत्यू दंश करण्याकरिता जाणार आहे. पण आपल्याला ह्या सगळ्यांवरचे असणारे मंत्र येतात, सर्प उतरवणारे असतात ना, तसं सगळे मंत्र आपल्याला पाठ आहेत. म्हणून आपण आपल्या राजाला वाचवावं आणि आपण जर राजाला वाचवलं तर भरपूर असं धन आपल्याला मिळणार आहे. या लालसेपोटी तोही हस्तिनापुराकडे निघाला आणि वाटेत तक्षकाची भेट झाली. तक्षकानं पाहिलं, हा कोणीतरी तत्ववेत्ता ब्राह्मण दिसतो, एवढ्या लगबगीनं कुठं चालला. आपण अशा अवतारात विचारलं तर उत्तर देणार नाही. म्हणून सामान्य असणाऱ्या ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि विचारलं, कोण आहात विप्रवर? म्हणे मी काश्यप आहे. काय करता? म्हणे मंत्रसिद्धी माझ्याकडे. कशाची आहे? म्हणे सर्पाचं असणारं जे काही विष असतं ते विष मी उतरवतो. म्हणे कितीही जहाल असला तरी, म्हणे कितीही जहाल असला, कितीही मोठा असू दे, मंत्रसिद्धीच असते माझ्याकडे. तक्षकाचा सामना करू शकतात का? सामान्य ब्राह्मणाच्या वेशात असणारा तक्षक त्या काश्यपाला विचारतो, तुम्ही तक्षकाचं विष उतरवू शकता? ब्राह्मणानं सांगितलं, तक्षकासारखे 1000 आले तरी सुद्धा मी ते विष उतरवू शकतो. एवढी सिद्धी माझ्या मंत्रामध्ये, एवढा सामर्थ्यवान आहे म्हणे मी. तक्षक म्हणतो, अरे काहीतरी काय बोलतोस? तक्षक म्हणजे इच्छाधारी असणारा नाग आहे, म्हणून त्यानं आपलं रूप पालटलेलं होतं. त्याच्या मंत्रसिद्धीची परीक्षा पाहण्यासाठी तक्षकानं त्याला सांगितलं, समोर महाकाय असा वटवृक्ष आहे, मी माझं विष या वटवृक्षात उतरवतो म्हणे. जर तुम्ही त्या वटवृक्षाचं विष उतरवून दाखवलं तर मी तुम्हाला खरं मानेन. आणि तक्षकानं त्या वटवृक्षाला एक उंच अशी उडी मारून दंश केला म्हणे. एका दंशाने तो महाकाय असणारा वटवृक्ष धगधगत्या ज्वाळांसारखा जळू लागला.
आणि क्षणात राग झाले. हिरवागार असणारा वटवृक्ष, त्या वटवृक्षाची त्या विषाच्या प्रभावाने तक्षकाच्या क्षणात राग झाले. आणि तक्षकानं काश्यपाला सांगितलं, आता इथं कोणती मंत्रसिद्धी वापरणार आहे म्हणून, दाखवा परीक्षा तुमच्या मंत्रसिद्धीची. हातात पाणी घेतलं काश्यपानं, अभिमंत्रित केलं आणि त्या राखेवर शिंपडलं. काही क्षणात सुंदर अशा वटवृक्षामध्ये त्या वटवृक्षाचं रूपांतर पुन्हा झालं, त्या राखेचं रूपांतर. आणि तक्षकाला खात्री पटली, कितीही जहाल असलो आणि मी राजाला दंश केला तरी हा राजाला वाचवणारच आहे. आणि तक्षकानं खरी सर्व हकीकत काश्यपाला सांगितली. ब्राह्मण, मी काळानं प्रेरित झालोय म्हणून तिथं चाललोय, नाहीतर परीक्षितासारख्या चक्रवर्ती सम्राटाला दंश करण्याची मला काही हौस नाहीये. पण त्याची आयुष्य मर्यादा आता संपलेली आहे म्हणून मला काळानं प्रेरित केलं. ऋषीपुत्रही काळ प्रेरितच होता. देवानं मारलं असं देव कधीच आपल्याला कधीच म्हणू देत नाही. काय कारण झालं आजारी होते, काय कारण झालं वृद्ध होते, काय कारण झालं ऍक्सिडेंट झाला, काय कारण होतं मरण्याचं म्हणे अटॅक आला, बरीच कारण आपल्याकडे आहेत. पण देवानं नेलं असं मात्र म्हणण्याची आपल्याकडे सोयच नाही. म्हणून काळानं प्रेरित केलं ऋषीपुत्राला सुद्धा आणि त्यानं श्राप दिला. आणि त्याच काळानं प्रेरित होऊन मीही राजा परीक्षितीला दंश करण्यासाठी जातोय. म्हणून कशाला ह्या वयामध्ये आपली वल्गना करून घेता. तुम्हाला भरपूर धनाची लालसा आहे ना, हे धन घ्या आणि तुम्ही परत जा. मी माझं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. काश्यपाला धनच हवं होतं असं तसं. त्याने ते धन घेतलं आणि निघून गेला तिथून. तक्षक हस्तिनापुरामध्ये आला सुद्धा, पण आता एवढ्या बंदोबस्तात जायचं कसं म्हणून एक योजना केली. ब्राह्मण येत होते आणि जात होते, त्यांच्याकडे असणारी जी फळं आहेत ती फळं मात्र राजापर्यंत पोहोचत होती, कोणालाही भेटू देत नव्हते. काही असणारे आपले जे सर्प आहेत, आपले जे मित्र आहेत, त्या मित्रांना काही ब्राह्मणाच्या रूपामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या हातात फळांच्या असणाऱ्या टोपल्या दिल्या. त्या फळांमध्ये हा तक्षक एक गुप्त रूपानं जाऊन बसला, अळीच्या रूपानं. आणि द्वाराजवळ गेल्यानंतर द्वारपालांनी अडवलं, तुम्ही राजाला भेटू शकत नाही आजच्या दिवस, तरी किमान सूर्यास्तापर्यंत नाही. पण त्यांनी विनंती केली, अहो एवढे लांबून आलो तर म्हणे, आम्ही फार लांबचा प्रवास केला आणि राजाला भेटण्याकरता आलोय, पण तरी सुद्धा आज सूर्यास्तानंतर तुम्ही भेटू शकता, पण आज नाही. आणि तक्षकानं पुन्हा आपली सिद्धी वापरली, म्हटले ठीक आहे, आम्ही नंतर भेटू राजाला, पण आम्ही एवढं जी भेट वस्तू आणलेली एवढी राजापर्यंत पोहोचवा. ती जी फळे होती ती फळे त्या चौकीदारांच्या हातात दिली, पहारेदारांच्या, आणि सांगितलं ही फळे राजापर्यंत पोहोचवा. आणि हा तक्षक तिथं अळी म्हणून बसलेला होता. ती फळे राजाच्या 7व्या मजल्यापर्यंत गेली आणि ते फळ पाहून राजाला तेच फळ खाण्याची इच्छा झाली. काही ठिकाणी बोराचा उल्लेख आहे, राजाला बोर खाण्याची इच्छा झाली. ते फळ घेतलं, राजानं त्या लहानशे असणाऱ्या अळीकडे पाहिलं आणि काळ जवळ आलाय असं राजालाही वाटलं. आणि राजा आपल्या मंत्रीगणांना म्हणतो, अरे 7व्या दिवशीचा सूर्यास्त होणार आहे, तक्षक माझ्यापर्यंत एवढ्या बंदोबस्तात येऊ शकणार नाही हेही मला माहिती आहे, पण ऋषीपुत्राच्या मुखातून निघालेले शब्द आहेत, त्या शब्दांची अवहेलना आपल्याकडून होता कामा नाही. म्हणून श्रीमद भागवताच्या श्रवणानं तर मी कधीच मोक्ष प्राप्ती करून घेतली. आता कुठलीही इच्छा राहिलेली नाही, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात माझ्या. कारण मोक्ष आणि मृत्यू 2 शब्द आहेत महाराज. आपल्याला मोक्ष पाहिजे असतो, मेल्यानंतर व्हावा की जिवंतपणी व्हावा? मोक्ष कधी व्हावा, मेल्यावर का जिवंतपणी? मोक्ष मेल्यावर मिळावा की जिवंतपणी मिळावा? जिवंतपणी राजा परीक्षितीला मोक्ष मिळालेला होता. कारण मोक्षाची आणि मृत्यूची व्याख्या ऐका, नंतर तुम्हाला सांगायला कामी येईल. मोक्ष म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात पण श्वास अजून शिल्लक आहे, आता काहीच करायचं नाही, भगवंताचं कधीही बोलावणं आलं तरी मी जायला तयार आहे. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात पण श्वास अजून संपलेले नाहीत, याला मोक्ष म्हणतात. आणि मृत्यू त्याला म्हणतात, अजून बऱ्याच इच्छा बाकी आहेत आणि श्वास संपला, त्याला मृत्यू म्हणतात. मरून सुद्धा माणसांच्या अपेक्षा अजून शिल्लक आहेत, त्याला मृत्यू असं म्हणतात. आणि राजा परीक्षिती म्हणतो, मला जिवंतपणीच मोक्ष प्राप्त झालाय. कारण श्रीमद भागवतासारखं श्रेष्ठ असं जे ज्ञान आहे ते ज्ञान शुकमुनींच्या मुखातून रसपान करायला मिळाल्यामुळं कधीच मोक्ष प्राप्ती झाली, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात ना. मग
ब्राह्मणाचा शब्द, ऋषीपुत्राचा शब्द वाया जाऊ नये याकरिता आता या अळीकडूनच मी दंश करून घेतो आणि देहत्याग करतो. परीक्षितीच्या मुखातले शब्द आहेत महाराज, आणि ते शब्द निघाले तोपर्यंत तक्षक आपल्या मूळ स्वरूपामध्ये आला. लाल भडक असणारे डोळे, काळी असणारी चमचमीत असणारी त्वचा, अकराळ विकराळ रूप धारण करून राजाच्या समोर उभा राहिला आणि काही क्षणात राजाला विळखा घातला, दंश केला. आणि त्याच तीव्रतेने अग्नीच्या ज्वाळा जशा निष्ठून जातात विजेप्रमाणे, त्याप्रमाणे तक्षक तिथून निघून गेला. आकाश मार्गाने त्या ठिकाणाहून बाहेर निघाला आणि राजा परीक्षितीने आपला देहत्याग केला. सर्व असणारे मंत्री हळहळले. एका अर्थाने जणू काही त्या महालाला आगच लागलेली होती. तो प्रसंग लहानगा असणारा जनमेजय, त्याच्या समोर असणाऱ्या आपल्या वडिलांचं ते प्रेत गंगेच्या किनाऱ्यावर नेऊन मंत्रीगणांसहित राजा परीक्षितीचा अंत्यविधी केला. आणि सर्व मंत्रीगणांनी लहानशा अबोध असणाऱ्या जनमेजयाचा राज्याभिषेक केला. जनमेजयाला राजगादीवर बसवलं. अनेक वर्ष राज्य चालवल्यानंतर एक दिवस जनमेजय बसलाय आणि विचार करतो, माझे वडील, माझे पिताश्री चक्रवर्ती सम्राट आहेत. चक्रवर्ती सम्राट पृथ्वीच्या ह्या टोकापासून तर पृथ्वीच्या त्या टोकापर्यंत ज्याचं राज्य असतं त्याला चक्रवर्ती सम्राट असं म्हणतात. राजा वेगळा, महाराजा वेगळा, सम्राट वेगळा आणि चक्रवर्ती सम्राट वेगळा असतो. चक्रवर्ती सम्राट ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत पृथ्वीच्या ज्याचं राज्य पसरलेलं असतं त्याला चक्रवर्ती सम्राट असं म्हणतात. आणि जनमेजय विचार करतो, चक्रवर्ती सम्राट असणारा माझा बाप, आणि त्यावेळेला असा एकही माणूस नव्हता की जो माझ्या वडिलांना वाचवू शकला असता, तक्षकाला रोखू शकला असता. असा कुणीही मंत्रवेत्ता नव्हता की ज्यानं त्या सर्पाच्या विषापासून माझ्या बापाचं रक्षण करू शकला असता. आणि जेव्हा हा विचार विचारला तेव्हा मंत्रीगणांनी ती कथा त्यावेळेला जनमेजयाला सांगितली. काश्यप नावाचे एक ऋषी येत होते, पण तक्षकानं त्यांना वाटेत अडवलं. संपूर्ण असणारी कथा विस्तारानं सांगितली. जनमेजय म्हणाला, मी असाच विश्वास ठेवणार नाही. एखाद्याला दंड द्यायचा आहे ना, तुम्ही माझ्या समोर काहीतरी प्रमाण सादर करा, तुम्ही माझ्या समोर काहीतरी प्रूफ द्या, पुरावा द्या, तर मी विश्वास ठेवतो. त्यावेळेला त्या मंत्रीगणांनी सांगितलं, ते जे वडाचं झाड भस्म केलं होतं आपल्या विषाच्या दंशानं, त्या वडाच्या झाडावर एक लाकूड तोड्या होता, लाकूड तोडणारा. त्या वडाच्या झाडासोबत तोही भस्म झालेला होता. त्यानं हे सगळं अगोदरही ऐकलं होतं. आणि काश्यपानं जेव्हा अभिमंत्रित केलेलं पाणी तिथं टाकलं, वडाच्या झाडासहित भस्म झालेला तो वडाच्या झाडासहित जिवंतही झाला होता. आणि त्यानं ही गोष्ट थेट मला येऊन सांगितली होती. आणि ह्या गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. जनमेजयाला पुरावा मिळाला आणि जनमेजयानं विश्वास ठेवला. रागानं लाल डोळे झाले जनमेजयाचे, होठ थरथरू लागले, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जनमेजयानं प्रतिज्ञा केली, ज्या तक्षकानं माझ्या पिताश्रींचा जीव घेतला त्या तक्षकाला मात्र मी आता सोडणार नाही. काय उपाय योजना करावी म्हणून अनेक असणारे आपल्या राज्यात असणारे ब्राह्मण बोलवले, ऋषीमुनी बोलवले. विचारलं, एखादा असा यज्ञ आहे का ज्या यज्ञामध्ये आवाहन करून आपण सर्पाला बोलवू शकतो आणि त्या यज्ञात त्या सर्पाची आहुती देऊ शकतो, अशी काही उपाययोजना आहे का, अशी मंत्रयोजना आहे का? तेव्हा उत्तम मुनींनी सांगितलं, हो, अशी उपाययोजना आहे. आणि ती केल्यानंतर मात्र ते सर्प आपोआप त्या ठिकाणी येतील आणि जळून खाक होतील. काय उपाययोजना आहे म्हणे, आपल्याला यज्ञ करावा लागेल. कुठला यज्ञ? सर्पसत्र ज्याला म्हणतात, असा असणारा तो यज्ञ आपण केला, नागयज्ञ. त्या मंत्रोच्चारानुसार ज्या ज्या नागाचा आपण नाव घेऊन तो मंत्रोच्चार केला, त्या जातीतला तो एकटा सर्प नाही तिथं पडणार आहे, त्याचा सगळा वंशच येऊन तिथं पडणार आहे. म्हणजे वंशच नष्ट झाला. ज्या सर्पाचं नाव घेऊन मंत्र म्हटल्यानंतर स्वाहा म्हटलं गेलं, स्वाहा म्हटला की त्याचा सगळा वंश त्या ठिकाणी नष्ट होणार आहे. अशी मंत्रशक्ती आपल्याकडे आहे. जनमेजयाचे डोळे चकाकले. आता आपल्याला हेच करावं लागणार आहे. उपाय योजना सांगितल्यानंतर जनमेजयांनी विनंती केली, आपण आपल्या पुरोहितांना बोलवा आणि लगेच यज्ञाला सुरुवात करावी लागेल. सुंदर अशी जागा पाहिली, भव्य अनेक योजने मोठी असणारी ती जागा आहे.
कारण त्या काळचे सर्प काही लहान नव्हते, अनेक योजना एवढे मोठे सुद्धा होते. जनमेजयानं सर्पयागाची तयारी केली. सुंदर असा यज्ञ मंडप त्या ठिकाणी सजवला गेला. अनेक हजार योजन विस्तारित असणारा तो यज्ञ मंडप आहे. जिथं आहुती टाकायची, अवतीभोवती सर्व असणाऱ्या पुरोहितांना बसण्याची व्यवस्था केली आणि सर्पसत्राला सुरुवात झाली. जशी सुरुवात केली, ज्या ज्या असणाऱ्या सर्पाच्या नावानं उच्चार केला गेला, पांडवांच्या वंशामध्ये जन्माला आलेले जनमेजय, अभिमन्यूचा असणारा नातू राजा जनमेजय, पांडव ज्या भगवंताचे भक्त होते अशा असणाऱ्या भगवान कृष्णांचं भजन आपण करूयात. तोपर्यंत आपले राजा जनमेजय येत आहेत यज्ञ मंडपाकडे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. जनमेजयाचा जो राग मनावर झालेला राग आहे, आपल्या पिताश्रीच्या मृत्यूचा असणारा बदला त्याला घ्यायचा होता. म्हणून अतिशय द्वेषानं मंत्रवेत्ते पुरोहितही असेल की रागाने लालबुंद झालेले डोळे आणि आवेशानं मंत्रोच्चार त्या ठिकाणी सुरू आहे. तशाचीच गरज होती ना. सर्पसत्र करायचंय म्हटल्यावर मृदू भाषेमध्ये मंत्रोच्चार करायला तिथं जमत नव्हतं. म्हणून तशाच अतिशय कडक असणाऱ्या आवेशामध्ये मंत्रोच्चार होत होते. नंबर येत होता तक्षकाचा. तसं तक्षकाला भीती वाटत होती. इंद्रदेवाच्या शरणागतीत गेला. इंद्रांनी शरणागती दिली, अभय दिलं आणि तक्षकाला सांगितलं, अरे मी कोण आहे? देवराज, मी इंद्र आहे, मी देवांचा राजा आहे. म्हणून इथं तुला घाबरण्याची गरज नाहीये. तू माझ्या शरणागतीत आला, कुणी तुझं काही करू शकत नाही. आता तू इथं व्यवस्थित पद्धतीने राहू शकतो. आणि मग मात्र ही गोष्ट उत्तुंग मुनींच्या कानावर गेली. देव गोष्ट जेव्हा उत्तुंग मुनींना माहिती झाली
तेव्हा उत्तुंग मुनींनी मंत्रोच्चार बदलला. फक्त सर्पाच्या जातींचा मंत्रोच्चार करायचा नाही, ओम इंद्राय तक्षकाय स्वाहा म्हटले. आणि जसा मंत्र उच्चारण केलं, सिंहासनासहित इंद्र स्वर्गातून त्या यज्ञ असणाऱ्या मंडपाकडे खेचले जाऊ लागले. काय होतंय नेमकं हे इंद्रालाही कळालं नाही. पुन्हा मंत्रोच्चार झाला, ओम इंद्राय तक्षकाय स्वाहा. पुन्हा खेचले जाऊ लागले. अधांतरी इंद्र आणि तक्षक दोन्हीही डुलतायत, कारण तक्षकानं इंद्रासनाला विळखा घातलेला होता, यानं मला वाचवावं म्हणून. आणि जसे नारद मुनींनी सांगितलं, इंद्रा अरे काय करतोयस, जर तिसऱ्यांदा मंत्रोच्चार झाला तर तक्षकासही तुझी आहुती यज्ञात पडणार आहे. इंद्रानं ऐकलं. महाराज सिंहासन सोडून एकटाच पळून गेला, तक्षकाला तसाच ठेवला. हे फक्त गरजतात, बरसत नाहीत. काहींना फक्त करायला आवडतं, बोलायला आवडत नाही. काहींना नुसतीच बडबड करायला आवडते, करायला नाही आवडत. पण ऋषींच्या असणाऱ्या मंत्रात किती सामर्थ्य, त्या सामर्थ्य सिद्धीचा असणारा त्या ठिकाणी इंद्राला सुद्धा त्या ठिकाणी माहिती झालं, हे काही सामान्य नाहीये, ही आपली आहुती द्यायला बसलीत म्हणे. पळून गेला इंद्रासन सोडून. आणि त्याच वेळेला वासुकीनं मध्यस्थी केली. आपले जरद करुदीचं नाव आहे, त्या बहिणीकडे गेले आणि सांगितलं, तुझा जो मुलगा आहे त्या मुलाला त्या ठिकाणी पाठव आणि हा सर्पसत्र थांबवण्यासाठी तेच मदत करतील म्हणून. त्यावेळेला मात्र अस्तिक मुनी ज्यांचं नाव आहे, जरत्कारूचा पुत्र, हा तक्षकाचा आणि वासुकीचा भाचा आहे. जेव्हा या मुनींनी त्या ठिकाणी गेली यज्ञशाळेमध्ये, राजा परीक्षितीची स्तुती केली आणि परीक्षितीनं सुरू केलेल्या सर्पयज्ञाची सुद्धा स्तुती केली. असा यज्ञ आजपर्यंत जगात कुणीही केला नाही म्हणे, विरोध भावना नाही. अंतकरण पूर्वक स्तुती केली, तुझ्यासारखा राजा या जगात कुणीही झाला नाही. आणि म्हणून पांडवांचा वंशज असल्या कारणानं तेही सद्गुण तुझ्याकडे आलेत. पांडवांची स्तुती केली, त्यांच्या पूर्वजांची स्तुती केली आणि राजा जन्मेजय प्रसन्न झाला. कुणालाही यज्ञशाळेमध्ये यायला परवानगी नव्हती, पण स्तुती ऐकून मात्र राजा जन्मेजय प्रसन्न होतो. आणि अस्तिक मुनींना आत येऊ द्या म्हणून राजा जन्मेजय स्वतः आसनावरून उठून उभा राहिला आणि अस्तिक मुनींना सांगितलं, काय वर मागायचंय मागा, मी प्रसन्न आहे तुमच्यावर, काय देऊ तुम्हाला. अस्तिक मुनींनी मागून घेतलं, राजा दुसरं काहीच देऊ नको, सर्प जातीला अभय दे आणि हा असणारा यज्ञ इथंच थांबव, एवढीच मागणी तुझ्याकडून करतो. वचनामध्ये गुंतल्यामुळं, आश्वासन दिल्यामुळं जनमेजयाला हा सर्पयज्ञ थांबवावा लागला. तक्षकाला त्याच्या करण्याची जी शिक्षा आहे ती मिळाली म्हणे. आकाशामध्ये तो अतिशय वेदनेने विव्हळतोय. या यज्ञाच्या असणाऱ्या ज्वाळा त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचल्यात आणि आता तक्षकाचा शेवटही जवळ आलाय. म्हणून इतर सर्पांना त्रास न देता तू हा सर्पयज्ञ थांबव. जनमेजयानं आश्वासित केल्यामुळे सर्पयज्ञ थांबवला. आणि पण मनशांती मात्र मिळत नव्हती. सर्पयज्ञ जरी थांबला तरी सुद्धा त्याचं मन अशांत होतं. आपल्या पिताश्रींना कशा पद्धतीनं मुक्ती मिळेल, त्यांचा उद्धार कसा होईल, याचा विचार जनमेजय करतो. आणि उदास असणाऱ्या अंतकरणानं चेहरा उतरवून त्या ठिकाणी बसलाय. व्यासमुनींनी पाहिलं, व्यासमुनींच्याच असणाऱ्या वंशातले ते, आणि व्यासमुनींनी पाहिल्यानंतर राजा जनमेजयाला महाभारतासारखा सुंदर असा प्रसंग त्या ठिकाणी सांगितला. जेव्हा जनमेजयाला महाभारत सांगितलं, व्यासमुनींना असं वाटत होतं हा प्रसंग ऐकून जनमेजय शांत होईल. पण जनमेजयानं प्रतिप्रश्न केला, महाराज मी सर्पयज्ञ केला, माझ्या वडिलांच्या उद्धारासाठी मी काय काय नाही केलं. अस्तिक मुनींना काहीतरी द्यावं म्हणून त्याच उद्धारासाठी प्रयत्न होते. त्यांना आश्वासित केलं, सर्पयज्ञ थांबवला. तुम्ही मला महाभारतासारखं महान असणारं काव्य त्या ठिकाणी ऐकवलं, पण तरी माझं मन अशांत आहे. माझ्या मनाला शांतता मिळावी आणि माझ्या पिताश्रींचा उद्धार व्हावा, याकरिता मी काय करावं असं तुम्हाला वाटतं सांगा. आपल्या पूर्वजांच्या उद्धाराची अशी तळमळ असावी आपल्या मनामध्ये. आपल्या पितरांच्या उद्धारासाठी ही तळमळ प्रत्येकाच्या अंतकरणात असावी. आणि जनमेजयाच्या मनात असणारी तळमळ पाहिली आणि व्यासमुनींनी जनमेजयाला सांगितलं, राजन आता ह्याकरिता मी सगळे उपाय करून बसलो, तूही सगळे उपाय करून बसलास. आता माझ्यासमोर पहिला आणि शेवटचा असणारा उपाय तो मी तुला सांगतो. आणि उपाय सांगितला व्यासजींनी. देवी भगवतीचं सुंदर असं मंदिर उभार. त्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करत असताना देवी यज्ञाचं आयोजन कर.
आणि त्या देवी यज्ञाच्या वेळी नृत्य गायन देवीला जे जे काही पसंत असेल अशा पद्धतीच्या भरभरून असणाऱ्या कार्यक्रमांचं त्या ठिकाणी आयोजन कर. आणि विशेष म्हणजे श्रीमद देवी भागवताचं पारायण श्रवण कर. श्रीमद देवी भागवताचं नवन्न पारायण श्रवण केलं की या पारायणातून तुझ्या वडिलांचाही उद्धार होईल आणि तुझ्या मनालाही शांती वाटेल. राजा जनमेजय यानं तात्काळ देवी भगवतीचं असणारं मंदिराचं निर्माण त्या ठिकाणी केलं आणि प्राणप्रतिष्ठा करत असताना देवी भगवतीची त्या ठिकाणी देवी यज्ञ केला. श्रीमद देवी भागवताचं पारायण केलं आणि राजाला मात्र खऱ्या अर्थानं मनशांती मिळाली. देवी भगवती प्रसन्न झाली राजावर आणि राजाला वरदान दिला, राजन याच्या अगोदरही तुझ्या पूर्वजांनी माझं पूजन केलेलं होतं, त्यांनाही मी अशाच प्रकारचा वर दिलाय आणि तुलाही वरदान देते. या जगामध्ये तुझ्यासारखा पुण्यवान पुत्र ज्याला प्राप्त झाला खरोखर ते आईवडील धन्यच असतील. पितरांच्या उद्धारार्थ बरेच असे प्रयत्न तू केले, तुझ्या पितांचा उद्धार व्हावा याकरिता. प्रसंग असा आहे, कलियुगातली माणसं जिवंत असणाऱ्या मायबापाला भाकरी घालायला तयार नाहीयेत, पण अनेक वर्ष आपल्या वडिलांना जाऊन सुद्धा राजा जनमेजय आपल्या पितरांच्या उद्धाराकरिता देवी यज्ञ करतोय, देवीचं मंदिर बांधतोय. आणि हे ऐकून देवीला सुद्धा कौतुक वाटलं. महाराज प्रसन्न मुद्रेत राजा जनमेजयाला वरदान दिलं आणि देवी भगवती राजा जनमेजयाला वर देऊन निघून गेली. असं असणार आहे श्रीमद देवी भागवताचं चरित्र. जो कोणी श्रवण करेल, जनमेजयाच्या सर्पसत्राची असणारी कथा जो कोणी श्रवण करेल त्याला मनशांती लाभेल. उदास असणारं जे अंतकरण असतं माणसाचं, त्या व्यक्तीला मनशांती लाभून त्याच्या पितरांचा उद्धार होईल, असं शेवटी व्यासजींनी त्या ठिकाणी सांगितलंय. म्हणून आपल्या पितरांच्या उद्धारार्थ ही कथा आपण श्रवण करावी. अनेक गोष्टी तर तशा शास्त्रात सांगितल्यात, पण महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी व्यासजींनी सांगितलेला आहे. आणि म्हणून आताच फक्त देवी भगवताच्या महात्म्याला सुरुवात झाली आणि देवी भगवतीनं प्रसन्न होऊन वरदान दिलंय. यानंतर राजानं व्यासमुनींना अनेक असणारी प्रश्न त्या ठिकाणी विचारलेत. ते प्रश्न आणि त्या प्रश्नातून निर्माण झालेलं देवी भगवताचं महात्म्य आपण उद्या पाहणार आहोत. आज आपली कथा या ठिकाणी विराम घेत आहे. पहिली आरती मानाची ग माझे मान, आरती मानाची. एवढं कराहित बरी ग माझे मान, कराहित बरी. थोड्या भगताच्या घरी ग माझे मान, सेवकाच्या घरी. मंडप आटप ग माझे मान, मंडप आटप. रमली आंबाची बैठक ग माझे मान, देवीची बैठक. उत जडे तोडा तोडा ग माझे मान, जडे तोडा तोडा. तुमचे वाघाचे आसन ग माझे मान, सिंहाचे आसन. वरती अंबाचं पैसन ग माझे मान, देवीचं पैसन. तुमचे पडले कारण ग माझे मान, पडले कारण. मांडले स्मरण ग माझे मान, मांडले स्मरण. तुम्ही ठेवा आनंदान ग माझे मान, ठेवा आनंदान. पहिली आरती मानाची ग माझे मान, आरती मानाची. जडे तोडा तोडा ग
भक्त आरती ओवाडी भक्त आरती ओवाडी ग